नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व विश्वरत्न या सिम्बॉल ऑफ नॉलेज जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून तर आज नामकरण विधीचा जो संस्कार आहे या नामकरण विधीच्या संस्काराच्या निमित्तानं आयुष्यमती उपासिका राजकन्या आई टेंभुर्णे नाचनगाव येथील उपासिका यांनी आपल्या नाताचे जे नामकरण आहे, हे नाम या शब्दाचा अर्थ पालीमध्ये मन होत असते, चित्त होत असते। नाम म्हणजे काय? नाम हा पाली शब्द आहे। नाम आपल्याला हिंदी वाटतो, पण नाम या शब्दाचा अर्थ चित्त होते, मन होते, माइंड होत असते। म्हणून आपण त्याला नाम रूप म्हणतो। म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू, रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार, म्हणजे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत या संपूर्ण शरीराला रूप म्हटलेलं आहे भगवान बुद्धाने। रूप स्कंद आणि नामस्कंद। एक जगप्रसिद्ध एक विचारवंत एक व्यक्ती होऊन गेला, नाटककार विल्यम शेक्सपियर। हा विल्यम शेक्सपियर असा म्हणतो की नावात काय आहे, नावात काय आहे? तर एखाद्या व्यक्तीनं गुलाबाच्या फुलाला जरी दुसऱ्या नावाने, कोणत्याही नावाने हाक मारली तरी गुलाबाच्या फुलाचा सुगंध काही कमी होणार नाही, किंवा त्या गुलाबाच्या फुलाची काहीही कमीपणा होणार नाही। गुलाबाचे फुल गुलाबच राहणार आहे। त्याला कुठल्याही याने हाका मारल्या तरी ते मात्र गुलाबाचं फुल गुलाबाचंच राहणार आहे। तर बौद्ध धम्मामध्ये नामकरण विधी संस्कार आहे, जे 10 संस्कार आहे। 10 संस्कार म्हणजे बौद्ध धम्मामध्ये, त्याच्यामध्ये नामकरण नावाचा एक संस्कार आहे, नामकरण विधी। प्राचीन बौद्ध भारतामध्ये ज्या बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती। मातृसत्ताक पद्धती म्हणजे काय? आईचं नाव आपल्या मुलांना लागत होतं। आईचं नाव कशाला लागत होतं? मुलांना। आपल्याला माहित आहे महाप्रजापतीवरूनच तिचं नाव काय होतं? महाप्रजापती गौतमी। गौतमीवरून काय लागलं? गौतम बुद्ध। लक्षात घ्या। नंतरच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतामध्ये सातवाहन बौद्ध सम्राट होऊन गेला, त्याचं नाव आहे गौतमी पुत्र सातकर्णी। बघा याच्या मागे म्हणजे गौतमी पुत्र, गौतमीचा पुत्र। आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचलं तर सारीपुत्त होते, जे भिक्खू होते ना भगवान बुद्धांचे, सारीपुत्त। सारीपुत्ताच्या आईचं नाव काय आहे? सारी। तिला रूप सारीही म्हणतात। मग सारी नाव असल्यामुळे सारीपुत्त आहे का नाही? गौतमी नाव असल्यामुळे गौतमी पुत्त, महाप्रजापती गौतमी असल्यामुळे गौतम असं नाव पडलेलं आहे। आणि आपल्याला माहित आहे सम्राट अशोकाचे धम्म दीक्षा गुरु मोग्गली पुत्त तिस्स, त्यांच्या आईचंही नाव मोग्गली होतं, म्हणून तो मोग्गलीचा पुत्त म्हणजे तिस्स। तर हे असे शब्द आपल्याला दिसते। म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये तर मौर्य काळापर्यंत, सातवाहन काळापर्यंत मातृसत्ताक पद्धती होती। आईचं नाव मुलांना लागत होतं, पण नंतर काळ बदलला, मनुस्मृती आली आणि आईचं नाव ते गौण झालं। मग पुरुष प्रधान संस्कृती आली। पुरुषच हा करता धरता, पुरुषच हा प्रधान। जर बघितलं तर स्त्रियांनीच शेतीचा शोध लावला, स्त्रियांनीच बियाण्यांचा शोध लावला, हा इतिहास आहे आदिमानवाचा। लक्षात घ्या। पण ही मातृसत्ताक पद्धती बुद्धापासून, बुद्धाने स्त्रियांना मुक्त केलं होतं।
पुरुषही चिवर घेऊ शकतात तर स्त्रिया सुद्धा चिवर घेऊ शकतात. तर बुद्धाची स्त्री पुरुष समानता होती. नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर मनुस्मृती नावाचा काळा कायदा तयार झाला आणि स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम केलं. शूद्राती शूद्रांना तर नंतर गुलाम केलं, पण स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम करण्याचं काम कोण केलं? मनुस्मृतीनं. लहानपणी तिने जन्म घेतला तर लहानपणी तिने वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या धाकात राहायचं आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या धाकात राहायचं. गुलामीतच जन्म, गुलामीतच जगणे आणि गुलामीतच मरणे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नावाचा काळा कायदा जाळला आणि आपल्याला भारतीय संविधान दिलं. बुद्धाचंच आहे ते समतावादी संविधान, आहे का नाही? आणि हिंदू कोड बिल दिलं आणि तेव्हापासून स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार प्राप्त झाले. आणि आता अलीकडे आपणही मंगल परिणय असला, कुठलाही आपल्या घरी कार्यक्रम असला तर स्त्रियांचे नाव नव्हते. आता कमीत कमी मला वाटते 10-12 वर्ष झाले महिलांचं नाव त्या लग्नाच्या पत्रिकेवर टाकता तुम्ही. नाहीतर पहिले नाव कोणाचं टाकत होते? वडिलाचंच नाव राहत होते, खाली राहत होते स्त्रियाचं. आता यांची कन्या, यांचा पुत्र असं म्हणून टाकतात. म्हणजे आईचं नाव आता आपण पत्रिकेवर लिहायला लागलो. तर ही स्त्री पुरुष समानता भगवान बुद्धानेच दिलेली आहे. तर नावामध्ये काय आहे असं म्हणतात. तर भीम हे नाव कुठलं आहे? भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी, रामजी बाबा आंबेडकर. आज 14 नोव्हेंबर आहे. आज कोणता दिवस आहे? 14 नोव्हेंबर. आज बाल दिवस आहे म्हणतात, पण 14 नोव्हेंबर तारीख यासाठी महत्वाची आहे, दिनविशेष आहे. 14 नोव्हेंबरला सुभेदार मेजर रामजी आंबेडकर सकपाळांचा काय झालेला आहे? जन्म आहे. आज 14 नोव्हेंबर रामजी बाबा, सुभेदार रामजी बाबा आंबेडकरांचा जन्म आहे, जन्मदिवस आहे. तर त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा नाव ठेवलं होतं 14वे रत्न, जे इंदोर पासी महूला जन्माला आले. महू आहे का नाही? तर त्यावेळी त्यांची ते सैनिकी लष्करी पेशामध्ये होते. कोण? रामजी बाबा. तर रामजी बाबांना 14वा रत्न झाला. 14वा रत्न म्हणजे कोण? बाबासाहेब. त्यांना भिवा म्हणायचे, भीमय म्हणायचे. तर त्यांच्या पत्नीचं नाव भीमा होतं. काय होतं? भीमा होतं. म्हणून भीम ठेवलं असं आपण म्हणतो. किंवा 5 पांडवामध्ये, महाभारतातल्या 5 पांडवामध्ये भीम हा एक होता, परंतु तो महाभारतातलाही भीम नाही, अजिबात नाही. भीम हा शब्द कुठला आहे? भीम हा शब्द त्रिपिटकातला आहे. नीट लक्ष द्या. महाभारत, उलट महाभारतच जातक कथेवरून चोरलेला आहे. समजलं का? महाभारताच्या कथा आणि रामायणाच्या कथा जातक कथेवरूनच चोरलेले आहे. नीट लक्ष द्या. तर हा भीम शब्द रामजी बाबांनी आपल्या मुलासाठी जरी तो लावला असेल, पण भीम हा शब्द जातक कथेमधला आहे, त्रिपिटकातला आहे, बौद्ध ग्रंथामधला आहे. भीमसेन नावाची जातक कथाच आहे. त्रिपिटकाचा भाग आहे का नाही? जातक कथा, त्याच्यामध्ये भीमसेन नावाची जातक कथा आहे. तर भीम हा शब्द ऍक्च्युली कुठचा आहे? मग बौद्ध ग्रंथामधला आहे, त्रिपिटकातला आहे, जातक कथेमधला आहे. जातक कथेचंच नाव आहे भीमसेन जातक. तर हा भीम शब्द बुद्धिस्ट शब्द आहे, लक्षात घ्या. आज आपलं ते अभिवचन झालेलं आहे का नाही? येता जाता आपण सर्वांना जय भीम घेत असतो. तर हे जय भीम हा भीम शब्द ऍक्च्युली त्रिपिटकातला आहे. आणि नंतर ते घरी भीमा असल्यामुळे आणि भिवा एकाला हाका मारले तर दोघांना येते, म्हणून ते भिवा हा ते तुळसा मंजुळानं ते नाव सुचवलंय भिवा. आपण भीमा म्हणण्यापेक्षा आईचे नाव भीमा आहे ना. आणि भीमाबाई जे आहे का नाही, तिचे वडीलही लष्करामध्ये होते. धर्माजी मुरबाडकरची कन्या होती ती. आंबेटेंबेमध्ये, ठाणे आहे का नाही मुंबई पाशी, तर आंबेटेंबे हे तिचं गाव होतं. कोणाचं? भीमाबाईचं. तिच्या वडिलाचं नाव होतं धर्माजी मुरबाडकर. आता धर्मा नाव कोणाचं आहे? सम्राट अशोकाच्या आईचं नाव होतं धर्मा. बुद्धिस्ट नाव आहे. धर्माई म्हणायचे आणि शुभद्रांगी म्हणायचे. समजलं का? सम्राट अशोकाच्या आईचे नाव आहे धर्मा. हे धर्माजी मुरबाडकर हे भीमाबाईच्या वडिलाचं नाव आहे. तेही लष्करामध्ये होते. रामजी बाबाही लष्करामध्ये होते, लक्षात घ्या. तर आपण लक्षात घेऊया, आज रामजी बाबा आंबेडकरांचा जयंती दिवस आहे. तर आता हे आज नामकरणाचा दिवस आहे आणि रामजी बाबा आंबेडकरांची जयंती आहे 14 नोव्हेंबरच्या निमित्तानं. म्हणून आपण लक्षात घेऊया की जे रामजी बाबा, हा राम शब्द कुठला आहे?
आता आपल्याला असं वाटतं की जय श्रीराम न राम राम, राम हा शब्द तर हिंदू धर्मातला आहे, राम शब्द तर इकल्ला आहे, राम शब्द आपला नाही, राम शब्द बुद्धिस्ट आहे. कोणाचा आहे? राम शब्द बुद्धिस्ट आहे. कबीराचे गुरु रामानंद नव्हते, कबीराचे गुरु भिक्खूच होते. वाराणसीला जन्म झाला, पण आपल्याला काय सांगितलं, रामानंद नावाचे एक ब्राह्मण होता, रामानंद नावाचा ब्राह्मण होता, आणि रामानंदाने संत कबीराला दीक्षा दिली म्हणून ते कबीरपंथी झाले. असे नाही, रामानंद नावाचे जे ब्राह्मण आहे ते कबीराचे गुरु काही नव्हते. त्या काळामध्ये वाराणसीला जन्म झाल्याच्या नंतर एका भिक्खू कडूनच कबीरांनी ती शिक्षा दीक्षा ग्रहण केलेली होती. समजलं का तुम्हाला? तर कबीर तर ते रामानंदी पंथाचे असल्यामुळे त्यांचं नाव रामजी बाबा असं म्हणतात, पण ते रामानंदी पंथाचे नव्हते, ते कबीर पंथाचे होते. कोण? रामजी बाबा. राम हा शब्द कुठला आहे? आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा, बाबासाहेबाचा. राजा शुद्धोधनाने जे 8 विद्वान ब्राह्मणाची निवड केली, सिद्धार्थ गौतमाचे प्रथम गुरु, बुद्धाचे कोणच गुरु नसतात, सिद्धार्थ गौतमाचे समजा. तर सिद्धार्थ गौतमाचे जे 8 विद्वान ब्राह्मणाची निवड केली, कोण? प्रथम सिद्धार्थ गौतमाचे प्रथम गुरु कोण? वयाच्या 8व्या वर्षामध्ये त्यांच्या विद्यारंभाला शिक्षणाला सुरुवात झाली होती. कोणाच्या? सिद्धार्थ गौतमाच्या. तर त्यांच्या जे 8 ब्राह्मणांची विद्वान ब्राह्मणाची निवड केली होती राजा शुद्धोधनाने, त्याच्यामध्ये राम आणि लखन शब्द आहे. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ वाचा. जे 8 विद्वान ब्राह्मणाची निवड केली राजा शुद्धोधनानं सिद्धार्थ गौतमाच्या शिक्षणाकरता, त्याच्यामध्ये रामही शब्द आहे आणि लखनही आहे. लखन सुत्तही आहे भगवान बुद्धाचं, जे वाराणसीला दिलं होतं सारनाथला. लखन म्हणजे लक्षण होते, आहे का नाही? तर लखन हा शब्द पाली आहे, आता तो चोरला. राम हा शब्दही बुद्धिस्ट शब्द आहे. तर राम आणि लखन हे जे शब्द तुम्हाला दिसते, सिद्धार्थ गौतमाचे जे विद्वान प्रथम गुरूंमध्ये ह्या दोघांचं नाव आहे. पहा, हे रामही शब्द चोरलेला आहे आणि लखनही शब्द चोरलेलाच आहे. समजलं का तुम्हाला? आलं लक्षात? तर तुम्ही आणखी पहा, सिद्धार्थ गौतमाचे जे तिसरे गुरु आहे उदक रामपुत्त. उदक रामपुत्त, उदक या शब्दाचा अर्थ होते पाणी, आणि तो उदक रामपुत्त सिद्धार्थ गौतमाचे जे गुरु होते, बुद्धाचे गुरु नसतात, जे काही त्यांच्याकडून शिकलं असेल ते आलार कालाम होते, उदक रामपुत्त होते, आहे का नाही? सब्बमित्त होते, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आहे. तर उदक रामपुत्त, आता त्यांना उदक रामपुत्त काय म्हणायचे? उदक म्हणजे पाणी होते. उदक हा मराठी शब्द आहे. उदक म्हणजे काय होते? आपण आबान सुत्तामध्ये का उदक तोवा, उदक तोवा, उदक म्हणजे पाणी होत असते. तर उदक रामपुत्त हे नाव तर काऊन पडलं? हा उदक रामपुत्त काय करायचा? पाण्यामध्ये बुड्या मारून राहायचा, पाण्यामध्ये एका टांगेवर उभा राहायचा, एका पायावरच उभा राहायचा. त्याचं ते काय म्हणते, ते हठयोग करत होता, ते एकदम कठीण तपस्या करत होता. पाण्यामध्ये बुडी मारूनच राहायचा, तर पाण्यामध्येच उभा राहायचा, ही त्याची तपश्चर्या होती. सिद्धार्थ गौतमाने ते करून पाहिली, काहीच भेटलं नाही. 6 वर्ष तपश्चर्या करून काहीच भेटलं नाही. समजलं का? मग त्याचं नाव उदक रामपुत्त काय पडलं? कारण तो उदक मध्ये पाण्यामध्ये आराम करत होता, तप करत होता, म्हणून उदक रामपुत्त. पुत्त म्हणजे काय? पुत्र. समजलं का? तर आपल्या बौद्ध धर्मामध्ये राम शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? तर राम शब्द म्हणजे ज्या ठिकाणी भिक्खू लोक वर्षावास करतात, आराम करतात, एकांत करतात, त्याला काय म्हणतात? संघाराम. काय म्हणतात? बुद्ध विहार वेगळी असायची, स्तूप वेगळी असायची. बुद्ध विहाराच्याच बाजूला सम्राट अशोक राजांनी किंवा ज्या बौद्ध राजांनी, आपण अजंठा, वेरूळ, कारले भाजेच्या लेण्या पहा, तिथेही तुम्हाला संघाराम दिसते. बुद्ध विहार वेगळं, चैत्यालय वेगळं, आणि विहार वेगळं, आणि संघाराम वेगळे असते. संघाराम मध्ये फक्त भिक्खूंचे आराम होतात. भिक्खू संघ वर्षावास करतो, एकांतवास करतो, त्या ठिकाणी ध्यान धारणा करतो, अभ्यास करतो. समजलं का तुम्हाला? तर भिक्खू संघाच्या आरामाची म्हणजे एकदम झोपा काढण्याचीच नाही, ते म्हणजे तिथं आश्रय करण्याची, वर्षावासाची ठिकाणं. समजलं का? तर संघाराम आपण जे रामदिगीला म्हणतो का नाही, आपल्या नागपूर पाशी रामटेक आहे, हे सगळे नाव त्याच्यावरूनच पडलेले आहे. रामटेक प्राचीन बौद्ध स्थळ आहे, तिथं भिक्खू संघाचा आरामाचं ठिकाण म्हणून ते रामटेक, संघारामगिरी, आहे का नाही? भिक्खू संघ ज्या ठिकाणी राहत होता, वास्तव्य करत होता, भिक्खू संघ आराम करत होता, निवास करत होता, वर्षावास करत होता, ते हे भिक्खू संघाराम राजे महाराजे बांधून देत होते. एका एका भिक्खूला एक एक संघाराम, म्हणून त्याला भिक्खू संघाराम म्हणतात. सांगा मग, राम शब्द कुठला आहे? बौद्धांचा आहे. तर हा संघाराम शब्द आपण पाहिलं असेल
कोलीय गणराज्य आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. कोणतं? कोलीय गणराज्य. तर भगवान बुद्धांच्या 8 महास्तूप झाले होते. तर एक 8वा महास्तूप कोलीय जे गण व्यवस्था होती त्यांचं राजधानी होती रामग्राम. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. रामग्रामचे कोलीय. रामग्रामचे कोलीय म्हणजे रामग्राम म्हणजे काय? रामगावचे कोलीय असे म्हणलं तरी चालते. तर कोलियांची जी राजधानी होती, कोलियांची जे नगर होतं, कोलिय जे नागवंशी राजे, तर या कोलिय लोकांनी सुद्धा बौद्ध स्तूप बांधला होता. त्याचं नाव काय? रामग्रामचे कोलीय. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे का? तिथं बुद्धाच्या धातूवर, शारीरिक धातूवर स्तूप होता. आलं का लक्षात तुम्हाला? तुम्ही कुशीनगरला गेले तर महापरिनिर्वाण जिथं बुद्धाला जाळण्यात आलं का नाही कुशीनगरला, आता ते ज्ञानेश्वर बंतेचं वगैरे, तर आता म्हणजे कुशीनगरला जर तुम्ही गेले, ज्या ठिकाणी बुद्धाला जाळलं त्या स्तूपाला रामाभार स्तूपा म्हणतात. पहा आता तिथं लिहून आहे कुशीनगरला काय लिहून आहे? रामाभार स्तूपा. त्याचं नाव रामाभार स्तूपा आहे जिथं भगवान बुद्धाला जाळलं. तुम्ही कुशीनगरला पहा तिथे राम शब्द आलेला आहे. रामग्रामचे कोली आलेले आहे. विशाखा मातानं श्रावस्तीला एक बुद्ध विहार बांधून दिलं होतं 9 करोडचं. बुद्धाची उपासिका कोण? महाउपासिका विशाखा. तिनं जे बुद्ध विहार बांधून दिलं होतं बुद्धासाठी, भिक्खू संघासाठी, त्या बुद्ध विहाराचं नाव ती ठेवलं तिनं पूर्वाराम. पूर्व दिशेला त्याचं तोंड आहे म्हणून त्या विहाराचं, समजलं? भिक्खू संघारामाचं, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? त्याला पालीमध्ये पुब्बाराम म्हणतात, पण ते ऍक्च्युअली पूर्वाराम संस्कृत आहे. मग तिथे राम शब्द आलेला आहे. तिकडे रामपूर्वा नावाचं ठिकाण आहे जिथं अशोक स्तंभ आहे बिहारमध्ये. समजलं का? आपण जर बघितलं सम्राट अशोकाची जी 3री धम्मसंगीती भरवली होती पाटलीपुत्रला, ती अशोकाराम महाविहारामध्ये. इथे राम शब्द आहे. अशोकाराम महाविहार कुठं होतं? पाटलीपुत्रला, जिथं 3री धम्मसंगीती भरवली होती अशोक राजांनी. जेतवनाराम श्रीलंकेला आहे. अशोकाराम, घोषिताराम आणि कपिल वस्तूला जे बुद्धाला दान केलं होतं राजा शुद्धोधनानं ते निग्रोधाराम. बघा हे नाव तुम्हाला घोषिताराम, कुकुट्टाराम, पावारिकाराम, जेतवनाराम, अशोकाराम, निग्रोधाराम आणि पावारिका हे सगळे तुम्हाला नावं दिसतात. तर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काळाराम आहे का नाही? काळाराम मंदिर प्राचीन काळातलं बुद्धस्त विहार आहे ते, जिथं राम शब्द येतो ते भिक्खूच्या संघाच्या आरामाची ठिकाण आहे आणि विहाराची ठिकाण आहे. आणि खऱ्या अर्थानं राम हा शब्द जर आपण बघितला तर दशरथ जातक कथेमध्ये बोधिसत्व पंडित राम आहे. दशरथ जातक कथेवरूनच रामायण चोरलं, लक्षात घ्या. दशरथ जातक कथा आहे का नाही त्रिपिटकातली, त्या दशरथ जातक कथेवरूनच ब्राह्मणांनी पूर्ण रामायण तयार केलं. त्या दशरथ जातक कथेमध्ये सीता रामाची बहीण दाखवलेली आहे. बघा म्हणजे हे फक्त कहाणी आहे, ह्या जातक कथा केवळ बौद्ध कथा होत्या. समजलं का तुम्हाला? तर त्याच्यामध्ये दशरथ जातक कथेमध्ये पंडित राम हा बोधिसत्व दाखवलेला आहे. तर राम शब्दाची उत्पत्ती बौद्धांकडून झालेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये मग ते आता तुम्हाला तर माहितच आहे. राम आणि ते श्रीराम, तर आता एकदम म्हणजे श्रीराम म्हणलं का कोण आहे का नाही, असं आहे की नाही? म्हणजे ते आता आपणही लोक राम राम म्हणत होतो. आता राम राम गेला, जोहारही गेला आणि आता काय आपण जय भीम करायला लागलो. आम्ही एवढं सांगत असताना राम शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? बौद्ध साहित्यातून, त्रिपिटकातून. राम हा शब्द त्याचं ब्राह्मणीकरण झालं. नंतर काही लोकांनी तो राम शब्द चोरलेला आहे, पण राम शब्द बुद्धिस्ट आहे. मी आता एवढे सारे तुम्हाला पुरावे दिलेले आहेत. भिक्खू संघाच्या आरामांच्या ठिकाणांना, वर्षावासाच्या ठिकाणांनाच संघारामावरूनच हा राम शब्दांचा जन्म झालेला आहे. तर आज रामजी बाबांची काय आहे? जयंती आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते रामजी बाबांचे जे वडिलांचं नाव आहे का, रामजी बाबांच्या वडिलांचं नाव, रामजी बाबांच्या वडिलांचं नाव आहे मालोजी सकपाळ. काय आहे? मालोजी सकपाळ. आणि शिवाजी म्हणजे मालोजी म्हणजे रामजी बाबांच्या वडिलांचं नाव आहे, पित्यांचं नाव आहे मालोजी सकपाळ. आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव आहे मालोजी राजे भोसले. लक्षात घ्या, शिवाजीच्या आजोबाचं नाव काय आहे? मालोजी राजे भोसले. आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय आहे? मालोजीराव सकपाळ. आता मालोजीराव भोसले होय कुठचे? आता त्याची तुम्ही जगप्रसिद्ध बौद्ध लेणी पाहायला गेले, वेरूळची बुद्ध लेणी, एलोरा वेरूळ बुद्ध लेणी म्हणता का नाही, औरंगाबाद मध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये. तिथं मालोजीरावांची गडी, जिजाबाईचं माहेर आहे ते वेरूळच्या बुद्ध लेण्या. त्या वेरूळच्या बुद्ध लेण्या जिजाबाईच्या
त्या घरापाशीच आहे. तिथं त्याला मालोजी राजांची गडी म्हणतात. तुम्ही कधी वेरूळ लेणीला गेले तर तिथं वेरूळ लेणीच्या बाजूलाच ते मालोजी राजांची गडी आहे. समजलं का? मग हे मालोजी नाव कुठलं आहे का नाही? म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबाचंही नाव आहे आणि बाबासाहेबांच्या आजोबाचंही नाव आहे. रमाईच्या वडिलांचं नाव आहे भिक्खूजी. भिक्खू म्हणजे काय? भिक्खू म्हणजे काय? भिक्खू आपल्याला माहित आहे. तर हे सगळे लोक नागवंशीच लोक होते. तर मालोजीराव हे सकपाळ हा शब्द कुठून आलाय त्याची आपण उत्पत्ती बघूया. तर सकपाळ म्हणजे त्रिपिटकामध्ये संकपाल नावाचं जातक कथा आहे. संकपाल नावाची जातक कथा त्रिपिटकामध्ये. या संकपालवरूनच सकपाळ किंवा मग सपकाळ हा शब्द आपण आपल्या विदर्भामध्ये ते सिंधुबाई सपकाळ वगैरे पाहत असतो. तर हे सपकाळ घराण्याच नंतर आंबेडकर केलं. समजलं का तुम्हाला? तर आंबेडकर नावाचे गुरुजी होते म्हणतात त्या साताऱ्याच्या शाळेमध्ये ब्राह्मण अण्णा होतं. हो का? बरं ठीक आहे. आता झाली का? झाले का मग पूर्ण? सुरू आहे ना? तर रामजी आंबेडकर यांनी काय केलेलं आहे? चालू आहे ना? तर हे सकपाळ घराणं कुठचं आहे? आंबेडकर गुरुजी काही होते नाही त्याचे आता पुरावे लागले आहे. रामजी आंबेडकरांनीच आंबेडकर हे नाव लहानच्या भिवाचं ते तिथे नाव नोंदणी केलेलं आहे. मुरबाडकरचे मुरबाडकर, वनंदकरचे वनंदकर, केळूसचे केळुसकर, दाभोळचे दाभोळकर, गोविंदपूरचे गोविंदपूर आणि आंबावडेचे आंबेडकर. आंबावडेकरचं आंबेडकर हे नाव आणि त्यांचा जन्म आंबावडीला झाला. कुठे झाला? आंबावडीला झाला. ते एक आदर्श पिता म्हणून त्यांनी सुभेदार पदापर्यंत आणि मेजर पदापर्यंत त्यांनी मजल मारली. कोणी? रामजी आंबेडकरांनी. मी बुद्ध धम्माकडे कसे वळलो हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी. तुम्ही वाचा बुद्ध आणि त्याच्या. मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो तर माझे रामजी बाबा आंबेडकर आमच्याकडून सर्व भावंडांकडून बाबासाहेब लिहितात अनुभव आमच्याकडून काय करून घ्यायचे? संत कबीराचे दोहे पाठ करून घ्यायचे, अभंग पाठ करून घ्यायचे. कधी रामायण महाभारत पांडव प्रतापाच्या कहाण्या पाठ करून घेत होते. तुकाराम महाराजांचे आणि कबीरांचे अभंग पाठ करून घेत होते. पण एक दिवस मी मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर केळुसकर गुरुजींनी गौतम बुद्धाचं चरित्र मला दिलं. तर बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा केळुसकर गुरुजी आणि त्यांचे मित्र रामजी बाबांकडे आले की लहानचा भिवा मॅट्रिक पास झाला तर त्याचा सत्कार समारंभ करायचा आहे तर घेऊ का तो कार्यक्रम? तर रामजी बाबा असं लिहून आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये की रामजी बाबा आंबेडकर काय म्हणतात? त्याचा सत्कार बित्कार काही करायचं नाही. अशानं मुले बिघडतात. कोण म्हटलंय असं? रामजी. अशानं मुले बिघडतात. मॅट्रिक पास झाला म्हणून काय खूप काही त्यानं तीर मारला नाही असं, त्याचा सत्कार वित्कार काही नाही. तरी पण ते केळुसकर गुरुजी खूप आग्रह करतात आणि मग लहानच्या भिवाचा काय होते त्या महारवाड्यामध्ये राजवाड्यामध्ये सत्कार होते. आणि त्यावेळी गौतम बुद्धाचं चरित्र हे पुस्तक केळुसकर गुरुजीचं सयाजीराव महाराजांनी गायकवाडांनी त्याच्यासाठी पैसे खर्च केले असतात त्या पुस्तकासाठी. ते मराठी पुस्तक लहानचा भिवा वाचतो आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होते आणि आपल्या वडिलांकडे रामजी बाबाकडे जातो. आला म्हणते निस्ते कबीराचे तुकाराम महाराजाचे निस्ते अभंग पांडवपत्र रामायण महाभारत पोथा पुराणात सांगत बसले. म्हणते आम्हाला अजूनपर्यंत बुद्ध का नाही सांगितला. जसं बुद्धाचं पुस्तक ते गौतम बुद्धाचं चरित्र केळुसकर गुरुजीचं वाचलं, लहानच्या भिवामध्ये त्या मॅट्रिक पास झालेल्या भिवाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न राहिला. कोणता? आम्हाला बुद्ध का नाही सांगितला. समजलं का? तर रामजी बाबा आंबेडकर लहानच्या भिवाचा रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत अभ्यास घेत होते. रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत त्या म्हणजे 10 बाय 10च्या रूम मध्ये तिथंच बकरे आहे. रात्रभर 10 वाजे म्हणजे रात्रीचे 2 वाजेपर्यंत जागे राहायचे. कोण? रामजी बाबा. म्हणून तर पुढे जाऊन ती सवय पडली. त्यांच्या घरामध्ये कडक शिस्त होती, अनुशासन होतं. सर्व मुलाबाळांना जोपर्यंत कबीराचे भजन ते रामायणाच्या महाभारताच्या कथा पाठ केल्या नाही तोपर्यंत कोणालाही जेवण मिळत नव्हतं. आपण म्हणतो का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 18 घंटे कधी कधी 22 घंटे अभ्यास करण्याची सवय का लागली? तर ही कशामुळे सवय लागली? सुभेदार रामजी आंबेडकरांनी त्यांना सवय लावली होती. रात्रीचे 2 वाजेपर्यंत ते जागे राहत होते. आजचे वडील राहू शकतात का? सुभेदार रामजी आंबेडकरांना इंग्रजी लिहिता येत होतं आणि वाचता येत होतं. समजलं का? ते त्यांची जेव्हा ड्युटी गेली, जेव्हा साताऱ्याला बदली झाली महूवरून, तर साताऱ्याला बदली झाल्याच्या नंतर ते सैनिकी शाळेमध्ये मुख्याध्यापक शिक्षक होते. ते लष्कर होते, त्यांना इंग्रजी लिहिता येत होतं वाचता येत होतं. म्हणून लहानपणापासूनचे इंग्रजीचे शिक्षण त्यांना घरूनच मिळालं. कोणाला?
बाबासाहेबांना. म्हणून बाबासाहेबांचे अर्ध्याधिक ग्रंथ म्हणण्यापेक्षा सर्वच ग्रंथ इंग्रजीमध्ये आहे. अनेक भाषा बाबासाहेबांना येतात. 13 भाषांचं नॉलेज आहे. काही बदमाश लोक म्हणते बाबासाहेबाला संस्कृत भाषा येत नव्हती. बाबासाहेबाला जर्मन, फारसी 13 भाषा येत होत्या. एवढे नॉलेज होतं बाबासाहेबांकडे, लक्षात घ्या. मग इंग्रजीचं शिक्षण कोण दिलं? रामजी आंबेडकर. ज्या दिवशी 7 नोव्हेंबरला, आता विद्यार्थी दिवस झाला, 7 नोव्हेंबरला जेव्हा शाळेत टाकायचं होतं तर त्याला नवीन कपडे घेऊन द्यायचे होते. तर नवीन कपडे घेऊन द्यायचे होते. पहिल्या दिवशी शाळेत टाकायचं होतं साताऱ्याला, नाही का, पहिल्या शाळेमध्ये, पहिल्या कक्षेमध्ये. तर त्यावेळी भिवाचे का नाही केस वाढले होते. आता केस वाढल्याच्या नंतर ते कटिंग करायला गेले नाव्याकडे. एकही नावी म्हणते आम्ही महार पोरांची कटिंग काही करून देत नाही, अस्पृश्य शूद्रांची कटिंग करून काही देत नाही. आता तो रडत रडत आला पहिल्या दिवशी, आणि मग तुळसा आणि मंजुळानं त्या लहानच्या भिवाची काय करून दिली? कटिंग करून दिली, नवीन कपडे घालून दिले, आणि त्यांना पहिल्या दिवशी शाळेमध्ये पाठवलं साताऱ्यामध्ये. आलं का लक्षात? मध्ये बंद करा. तर अशा प्रकारे साताऱ्यामध्ये त्यांचा पहिला शाळा प्रवेश दिवस झाला. कोणाचा? मी 5 मिनिटांमध्ये संपवतो. रामजी बाबा आंबेडकरांची आज जयंती आहे म्हणून. तर रामजी बाबा आंबेडकरांनी पुस्तक, म्हणजे एकदा काय झालं, ह्या भिवा का नाही शाळेमधून त्याला नळाला हात लावू देत नव्हते, आहे का नाही. त्यांना छुआछूत होती, विटाळ होत होता. बंद करा. छुआछूत होता, विटाळ होत होता. तर मग रामजी आंबेडकराकडे एक दिवस भिवा रडत रडत आला. रडत रडत आला भिवा. कोण? रामजी आंबेडकर. खूप रडत होता. तर रामजी बाबा काय म्हणते, भिवा काय म्हणते, तुझ्या रडण्याचं कारण काय आहे? रामजी बाबा म्हणत आहे कोणाला? त्या भिवाला. तुझ्या रडण्याचं काय कारण काय आहे म्हणते रामजी बाबा. तर म्हणते माझ्यासोबत ते नळाला हात लावू देत नाही, मटक्याला हात लावू देत नाही, सर्व मुलं माझा काय करतात? विटाळ करतात शाळेमध्ये. तर बाबा म्हणते शाळेतले सगळे उच्चवर्णीयाची ब्राह्मणांची मुलं आमच्यासोबत, म्हणजे माझ्यासोबत असा व्यवहार का करतात? का ते वागतात? शूद्रातिशूद्र अस्पृश्यांच्या मुलासोबत ते असे का वागतात? तर रामजी बाबा काय म्हणतात लहानच्या भिवाला, ते उच्चवर्णीय लोक, ते ब्राह्मण लोक शूद्र अस्पृश्य लोकांसोबत तसे का वागतात याचा तुला शोध घ्यायचा आहे. आणि शोध घ्यायचा असेल तर तुला मन लावून जिद्दीनं अभ्यास करावा लागेल. ते लोक आपल्यासोबत, तुझ्यासोबत तसे का वागतात? आपल्या समाजासोबत, अस्पृश्यांसोबत, शूद्रांसोबत, महारांसोबत ते तसे का वागतात याचा तुला शोध घेण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी तो काय म्हणते, शूद्र पूर्वी कोण होते आणि जातीचा विनाश पुस्तक लिहिले. समजलं का? तर रामजी आंबेडकर पुस्तकाची भूक भागवण्यासाठी भिवाच्या कधी कधी तुळसा मंजुळाकडे जात होते. आता पैसे राहायचे नाही त्याच्या बहिणीकडे तुळसा मंजुळाकडे. तर तुळसा मंजुळाला म्हणायचे, अगं तुझ्या अंगावरचा दागिना आहे तो दे, गहाण ठेवतो मी. माझ्या भिवाला पुस्तकाची, अभ्यासाची लय गोडी आहे. तो पुस्तक वाचणार आहे, खूप अभ्यास करणार आहे, मोठं होणार आहे आणि आपल्या समाजाला उजेडात आणणार आहे. माझ्या भिवाला, लहानच्या भिवाला पुस्तकाची, अभ्यासाची लय भूक आहे. म्हणून तू ते गहाण दागिना दे. आणि त्या बहिणी त्या तुळसा मंजुळा दागिने द्यायच्या. आणि मग ते गहाण पुस्तकासाठी, भिवाच्या अभ्यास पूर्ण करण्यासाठी, म्हणजे बहिणीच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवणारा कोण होता? रामजी आंबेडकर. ज्यावेळी तुळसा मरण पावली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जाताही आलं नाही. लक्षात घ्या. तर रामजी आंबेडकर असे पिता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वोच्च गुरु जरी बुद्ध असले, पहिल्यांदा मात्र बाबासाहेबांचे सर्वोच्च गुरु कोण आहे? बुद्धच आहे. पण त्यांना बुद्धाच्या अगोदर कोण मिळाले त्यांच्या घरामध्ये? कबीर मिळाले. कबीरांच्या जीवनावर बुद्धाच्याच विचाराचा प्रभाव होता. त्यांचे वडील कबीरपंथी होते. आजही आपल्या धर्मामध्ये लोक पोलीस झाले, आर्मीमध्ये गेले किंवा कुठल्या चांगल्या मोठ्या जॉबवर लागले तर त्यांना धार्मिकता राहत नाही. रामजी आंबेडकर सुभेदार, मेजर पदावर गेले, जरी ते लष्करी सैनिकामध्ये होते तरी ते धार्मिक होते. कबीराचा विचाराचा, म्हणजेच बुद्धाचे विचारच आहे ते. कबीराचे विचार म्हणजे बुद्धाचेच आहे. तर या कबीराच्या विचारांचा त्यांच्यावर काय होता? प्रभाव होता. आणि हे धार्मिक कबीराचे विचार रामजी आंबेडकरांनी लहानच्या भिवाला दिलेले होते. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी कबीर, बुद्ध आणि ज्योतिबा फुलेंना काय मानलं? आपलं गुरु मानला. पण सर्वोच्च गुरु बुद्धच आहे. लक्षात घ्या. पण बाबासाहेबांनी जरी या तिघांना गुरु म्हटलं तरी पण बाबासाहेबांनी रामजी बाबा आंबेडकरांना सुद्धा काय मानलेलं आहे?
गुरुच मानला. ज्यावेळी 14 ऑक्टोबर 1956 ला धम्मदीक्षा द्यायची होती त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला 5 मिनिटाचा आणि तेव्हा धम्मदीक्षा दिली. रामजी बाबा सारखा पिता, आदर्श पिता, शिस्तप्रिय पिता, धार्मिक पिता, कबीरपंथी पिता जर रामजी म्हणजे लहानच्या भिवाला भेटला नसता तर बाबासाहेब घडले नसते. जेवढे रमाईचे योगदान आहे तेवढेच भीमा म्हणजे रामजी बाबाचे सुद्धा योगदान आहे. रामजी बाबानेच निवड केली होती रमाईची. आधी लग्न जुळलं होतं खेडकरांच्या पोरीसोबत पण ते कॅन्सल केलं आणि रमाईची निवड केली, योग्य निवड केली रमाईची. कोण? रामजी बाबांना. आणि रमाईच माझ्या भिवाला मोठं करणार, त्याची जडणघडण करणार. खरोखरच रमाईची जी निवड केली होती रामजी बाबांना ती खरीच होती. रमाई आणि रामजी बाबा आई वडील म्हणजे पिता पुत्री सारखे बघायचे. रमाईला वडिलांचं प्रेम आणि आईचं प्रेम रामजी बाबांनीच दिलं. तिच्या भावालाही सांभाळलं रामजी बाबांनी. जेव्हा रामजी बाबा सोडून गेले तर रमाईला खूप दुःख झालं, लक्षात घ्या. तर रामजी बाबांनी रमाईला कसं दिलं म्हणजे पित्यासारखं प्रेम दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरतला होते ते मिठाई घेता घेता, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते त्यांचं मग ते बडोद्याला असताना असं काही ती घटना आहे. तर रामजी बाबांचं मला वाटतं 2 फरवरीला असं काहीतरी त्यांचं हे झालेलं आहे. तर मला निश्चित सांगता येणार नाही, परंतु रामजी बाबा हे पिता, आदर्श पिता होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते गुरुच होते एक प्रकारे. म्हणून रामजी आंबेडकरांसारखी शिस्त आज म्हणजे प्रत्येक आदर्श पित्यामध्ये, आदर्श पिता रामजी बाबा जर असेल तर आदर्श भीमराव घडायला भिवा ते भीमराव ते बोधिसत्व ते बाबासाहेब ते सिम्बॉल ऑफ नॉलेज घडायला वेळ लागणार नाही. त्याच्यासाठी आदर्श रामजी आंबेडकरांसारखा पिता पाहिजे, समजलं का? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहे रामजी बाबा आंबेडकर यांचा आज जयंती दिवस, याच्या निमित्तानं आज या ठिकाणी राजकन्या टेंभुर्णी या परिवारामध्ये म्हणजे नामकरण विधीचा संस्कार आहे. तर या नामकरण विधीच्या निमित्तानं मी सर्वांना रामजी बाबा आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनानिमित्त सगळ्यांना सदिच्छा देतो. भवतु सब मंगल, भवतु सब